नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 या परीक्षेकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. ओके, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मित्र संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघा, या ठिकाणी IMP असे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण IBPS चा जो पॅटर्न असणार आहे त्या नवीन पॅटर्न नुसार या ठिकाणी हे सर्व प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम जर आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न काय, समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही. बघा, समष्टीवादी संप्रदायाचे वैशिष्ट्य नसणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, भौतिक शास्त्रामध्ये केलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती ही मानसशास्त्रात उपयुक्त नाही, हे बरोबर आहे. ओके, त्यानंतर अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही, बरोबर आहे. संवेदनाचे आकलन अलग अलग होत नाही, हे देखील बरोबर आहे विद्यार्थी मित्र. बघा, हे सर्व वैशिष्ट्य आहेत या ठिकाणी समष्टीवादी संप्रदायाच्या अवबोधन क्षेत्राच्या बाबतीत जे विशेष कार्य त्याबाबतचे. आणि वस्तूच्या निरनिराळ्या भागात जे आहे अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर संघटन व्यक्तीकडून केले जाते, हे या ठिकाणी नाही, आणि हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, काय आहे, समष्टीवाद मानतो की पूर्ण भागाच्या बेरजेपेक्षा काय मन कोणत्याही वस्तूचा अवबोध आधी काय होतो तर आधी समष्टी. ओके, सगळ्यात आधी काय, सगळ्यात आधी विद्यार्थी मित्र समष्टी म्हणजे पूर्ण म्हणून घेतो, भाग काय या ठिकाणी स्वतंत्रपणे होत नाही. ओके, संपूर्ण भाग त्या ठिकाणी अवबोधला जातो आणि स्वतंत्र भागांचा काय अवबोध होऊन नंतर संघटन होते, हे विधान या समष्टीवादाच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे. ओके, चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर फेर तपासणी करणे शक्य होते. आता बघा, या ठिकाणी प्रायोगिक पद्धतीमध्ये काय फेर तपास शक्य होतात का? ओके, हे नाही होत विद्यार्थी मित्र. बघा, या ठिकाणी निष्कर्ष पडताळून पाहणे, त्यात आवश्यकतेनुसार फेरफार करणे प्रायोगिक पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि गुण आहे. ओके, हे काय सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आणि गुण त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला काय म्हटलं, या ठिकाणी मर्यादा म्हटलं आहे. मर्यादा आहे का, मर्यादा म्हणजे काय दोष, तर हे दोष नाही या ठिकाणी, काय हे गुण आहे या ठिकाणी. ओके, हा गुण आहे, त्यामुळे हे विधान या ठिकाणी असत्य असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 यात प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, बाकी इतर ज्या मनुष्याला भावना लपवता येतात हे बरोबर आहे. काही समस्यांच्या बाबतीत ज्या या ठिकाणी प्रयोग करता येत नाही, ही देखील मर्यादा एक आहे. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे ती व्यक्ती वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळतात, ही देखील या ठिकाणी काय एक मर्यादाच आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमानावर होतो. बघा, कोणतं रसायन ज्याचा परिणाम काय शरीराचा बांधा आणि आकारमानावर होतो, असा कोणतं रसायन आहे, तर बघा ते रसायन कोणतं आहे विद्यार्थी मित्र, तर ती आहे मस्तिष्क ग्रंथी, ज्याला पिशू. ओके, यालाच पियुष ग्रंथी असे म्हणतात. तर बघा, मस्तिष्क ग्रंथी यालाच काय मास्टर ग्लँड असेही म्हटले जाते. ओके, काय म्हणतात ते मास्टर ग्लँड. ओके, बघा, या ग्रंथीतून स्रवणारा कोणता आहे सोमेट्रॉपिन. ओके, हा संप्रेरक आहे, यामुळे काय मानवी शरीराची वाढ, बांधा आणि आकारमान यावरती परिणाम पडतो. मस्तिष्क ग्रंथी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन रिकामी जागा वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान आणि भविष्य यातील फरक काय मुलांना कळू लागतो. बघा, या ठिकाणी कोणता असणार आहे, या ठिकाणी कोणत्या वर्षापर्यंत, तर 8 ते 9 वर्षापर्यंत. ऑप्शन नंबर 1 8 ते 9 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, संबोधाचा विकास होताना काय तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन त्यानंतर काय 8 ते 9 वर्षाच्या वयापर्यंत भूत, भविष्य काळ आणि वर्तमान काळ हा फरक जो आहे मुलांना कळू लागतो. ओके, बघा, या ठिकाणी बालकाचा कालविषयक संबोध जो आहे, बालकाचा कालविषयक संबोध कन्सेप्ट ऑफ टाइम हा 8 ते 9 वर्षापर्यंत चांगला विकसित होतो. आणि या वयामध्ये मुले प्राथमिक शाळेच्या 3ऱ्या-4थ्या इयत्तेत असतात आणि त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यातील व्यावहारिक फरक जो असतो हा स्पष्टपणे समजू लागतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत रमून जातो, त्याला स्थळाचे, कालाचे भान राहत नाही, हा प्रकार, या अवधानाचा जो प्रकार आहे, या अवधान प्रकाराला काय म्हणतात, तर बघा याला विद्यार्थी मित्र अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ओके, काय म्हणतात, अभ्यस्त अवधान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यामध्ये काय एकदम जो आहे व्यक्ती काय होतो,
तर एकदम व्यक्ती त्या ठिकाणी मशगूल होऊन जातो, त्याला कुठल्याही वेळेचं स्थळेचं या ठिकाणी भान राहत नाही. ओके, ऐच्छिक अवधान जे आहे या ठिकाणी हे काय, हे इच्छापूर्वक असते. ऐच्छिक अवधान कसं असतं, हे इच्छापूर्वक असतं. ओके, अनैच्छिक अवधान इच्छा नसते याच्यामध्ये, यामध्ये काय इच्छा नसते. याचं उदाहरण कोणतं, तर अनैच्छिक अवधानाचं उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्र, वीज पडणे. ओके, जर वीज पडली तर आपलं लक्ष या ठिकाणी, आपली इच्छा असते देखील आपलं लक्ष त्या ठिकाणी जातं. आणि ऐच्छिक अवधान कोणत्या विद्यार्थी मित्र, तर अभ्यास करणे. ओके, अभ्यास जो आहे हा इच्छापूर्वकच होतो, त्यामुळे अभ्यास करणे हे ऐच्छिक अवधानाचं योग्य असं उदाहरण आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्र, टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही. ओके, बघा या ठिकाणी कुमारावस्थेचं वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे, मग कोणतं विधान आहे ज्यामध्ये नाही, तर बघा विद्यार्थी मित्र, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. तर बघा या ठिकाणी बघा, कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते, बरोबर आहे. ओके, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात असे असतात. पूरक असतात का, नाही, हे पूरक नसतात विद्यार्थी मित्र, आणि हे वैशिष्ट्य नाही. कुमारावस्थेतील मुले ही प्रौढ व्यक्ती होण्याच्या मार्गावर असतात, बरोबर आहे. ओके, प्रौढ होण्याच्या मार्गावरती असतात. आणि कुमारवयातील विद्यार्थ्यांच्या गरजा अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे, हे देखील बरोबर आहे. मग या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे, तर ऑप्शन नंबर 2, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध जे आहेत हे कौटुंबिक संबंधांना पूरक असतात. ओके, पूरक असतात का नाही, पूरक नसतात. ओके, पूरक असतात का नाही, हे पूरक नसतात विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, कुमारावस्थेत मुले कुटुंबापेक्षा आपल्या मित्रमंडळींच्या प्रभावाखाली जास्त असतात. ओके, कुटुंबामध्ये असतात का नाही, कुटुंबापेक्षा कोणता आहे, कौटुंबिक पेक्षा या ठिकाणी काय, तर मित्रमंडळी जे आहे, ओके, मित्रमंडळीच्या संपर्कामध्ये जास्त असतात, त्यांच्या प्रभावामध्ये हे जास्त असतात. आणि या काळात कौटुंबिक संबंधामध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो, त्यामुळे सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना नेहमी पूरक असतात असे नाही. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. ओके, बघा, समाजनिष्ठ या घटकामध्ये कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे, तर कोणत्या प्रवृत्तीचा होतो विद्यार्थी मित्र, समाजनिष्ठ कोणता आहे, तर प्रार्थना. ऑप्शन नंबर 1 प्रार्थना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता काय आहे, तर बघा विल्यम मॅकडुगल यांच्यामध्ये काय, प्रार्थना किंवा शरणागती ही प्रवृत्ती काय व्यक्तीला समूहाशी, संस्कृतीशी आणि उच्च मूल्यांशी जोडते, त्यामुळे तो समाजनिष्ठ प्रवृत्तीचा बनतो. ओके, त्यामुळे काय, हा समाजनिष्ठ प्रवृत्तीचा बनतो, यामुळे प्रार्थना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल. ओके, बघा एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते, तर एखादा उतारा किंवा एखाद्या बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते, आणि वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला रिकामी जागा असे म्हणतात. बघा या ठिकाणी अभ्यास करताना आपण काय, अभ्यासामध्ये ब्रेक घेऊ अभ्यास करतो. ओके, विश्राम घेऊ अभ्यास करतो, विश्रांती घेऊ अभ्यास करतो, त्याला कोणती अध्यापन पद्धती म्हणतात, तर बघा विद्यार्थी मित्र, या अध्यापन पद्धतीला समध्यंतर अध्यापन पद्धती, ओके, अध्ययन पद्धती असे म्हणतात. समध्यंतर म्हणजेच ऑप्शन नंबर 2, ओके, समध्यंतर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा अभ्यासाच्या वेळेत किंवा पाठांतराच्या प्रक्रियेत काय ठरवून मध्यांतरे म्हणजे विश्रांती घेणे याला समध्यंतर म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटेड, या ठिकाणी बघा डिस्ट्रीब्युटेड सेपरेट प्रॅक्टिस असे म्हणतात. यामुळे थकवा कमी होतो, स्मरणाचे प्रमाण वाढते. ओके, यामुळे काय होतं, थकवा जो आहे, थकवा हा कमी होतो, थकवा काय होतो, कमी होतो, आणि स्मरणाचे प्रमाण वाढते. ओके, काय होते, स्मरणाचे प्रमाण वाढते, थकवा कमी आणि स्मरणाचे प्रमाण वाढते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय, व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीचे यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यानंतर सादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देण्याची तीच पद्धती अवलंबितो, हे थॉर्नडाईक यांच्या रिकामी जागा उपपत्तीद्वारे सिद्ध झाले. ओके, थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र यापैकी, तर बघा यापैकी कोणत्या उपपत्तीद्वारे सिद्ध झालेले आहे, तर हे झालेलं आहे विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी चेतक प्रतिचार उत्पत्ती. ओके, यस आर थेरपी जो आहे या ठिकाणी चेतक प्रतिचार उत्पत्ती, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चेतक प्रतिचार उपपत्तीद्वारे काय एका विशिष्ट परिस्थितीत पद्धतीचे यश मिळवले
आणि हा अनुभव आल्यानंतर सादृश्य किंवा दुसऱ्या परिस्थितीत तीच पद्धती अवलंबतो, तर हे कोणतं आहे तर चेतक प्रतिचार उपपत्ती आहे. ओके, कुठली आहे तर ही आहे चेतक प्रतिचार उपपत्ती. बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या प्रयत्नभूल म्हणजे ट्रायल अँड एरर, यांनाच काय म्हणतात ट्रायल अँड एरर असे म्हणतात. ट्रायल अँड एरर. ओके, ही अध्यापन पद्धती आहे. तर या पद्धतीमध्ये काय चेतक आणि प्रतिचार उपपत्तीमध्ये सादृश्याचा नियम सांगण्यात आला, ज्यानुसार जुन्या परिस्थितीतील यशस्वी प्रतिचार नवीन परंतु समान परिस्थितीमध्ये वापरल्या जात असतात. ओके, चला क्षेत्रीय उपपत्ती कोणाची आहे तर क्षेत्रीय उपपत्ती विद्यार्थी मित्रो कर्ट लेविन यांची आहे. ओके, कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आहे. ओके, चला यानंतर मर्मदृष्टी उत्पत्ती कोणाची आहे तरी कोहलर या मानसशास्त्रज्ञाची आहे. मर्मदृष्टी कोणाची आहे कोहलर यांची आहे विद्यार्थी मित्र. ओके, आणि अभिजात अभिसंधान जो आहे हे पॅवलॉन यांचे आहे. ओके, कोणत्याचे आहे पॅवलॉन यांची आहे. आणि या ठिकाणी चेतक प्रतिचार म्हणजेच कोणती विद्यार्थी मित्र तर याच उपपत्तीला दुसरे एक नाव आहे, ते म्हणजे कोणतं आहे तर ते आहे बघा या ठिकाणी लिहू तुम्ही साधक अभिसंधान. ओके, साधक अभिसंधान. बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना रिकामी जागा यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो. ओके, बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो आणि भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच काय उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला, तर हे कोणी केलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्र, हे कोणी निश्चित केलेलं आहे तर हे सर्व जे आहे हे कोणी केलेलं आहे तर हे डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 डॉक्टर ब्लूम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेलं आहे. बघा, शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांचं नाव काय पूर्ण डॉक्टर बेंजामिन ब्लूम. ओके, डॉक्टर बेंजामिन ब्लूम हे यांचं आहे पूर्ण नाम. ओके, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी 1965 साली, ओके सॉरी 1956 मध्ये आहे, 65 नाही. बघा डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी काय तर 1956 मध्ये काय विद्यार्थी मित्र हे मांडले. यामध्ये त्यांनी ज्ञानात्मक म्हणजे काय बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक ओके 3 सांगितले. कोणते आहेत ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. जे ज्ञानात्मक आहे यालाच बोधात्मक क्षेत्र देखील म्हणून ओळखले जाते. ओके, ज्ञानात्मकलाच बोधात्मक क्षेत्र म्हणून देखील ओळखल्या जाते. अशा 3 जे आहे श्रेणींचे वर्गीकरण जे आहे या ठिकाणी डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया, स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो. ओके, बघा स्वाभाविकरण आहे, संधिकरण आहे, अचूकता आहे, अनुकरण आहे, यांचा समावेश कोणत्या म्हणजे बघा जे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे बेंजामिन ब्लूम यांनी यापैकी कोणत्या क्षेत्रात होतो तर यांचा समावेश विद्यार्थी मित्र हा क्रियात्मक क्षेत्रामध्ये होतो. ऑप्शन नंबर 1 क्रियात्मक क्षेत्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा क्रियात्मक क्षेत्र हे शारीरिक कौशल्य आणि हालचालीशी संबंधित आहे. ओके, बघा अनुकरण काय त्यामध्ये या ठिकाणी शारीरिक कौशल्य आणि काय तर आणि हालचाली. ओके, शारीरिक कौशल्य आणि हालचाली याच्याशी संबंधित हे आहे. ओके, बघा यामध्ये हस्तकलांचे प्रगटीकरण झालं, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण हे मुख्य टप्पे येतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. तर कोणतं विधान नाही आहे विद्यार्थी मित्र तर बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा यामध्ये काय ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. आता न करता म्हटलं या ठिकाणी काय तर ही करत असते. बघा निकष संदर्भीय कसोटी ही कोणत्याही गटाच्या वर्तनाच्या तुलनेशी संबंधित नसते आणि तर ती एका ठराविक निकषानंतर
विद्यार्थ्याने वैयक्तिकरित्या जी क्षमता संपादन केली आहे ती तपासते आणि त्यामुळे सर्वांचे किंवा प्रत्येक गटांचे प्रतिनिधित्व करत नाही, वैयक्तिक क्षमतेचे मापन करते. ओके, वैयक्तिक क्षमतेचे मापन करते या ठिकाणी. चला, क्लिअर आहे सर्वांना. यानंतर पुढील प्रश्न बघा. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा, त्यांचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यमापन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? ओके, कोणत्या घटकाने साध्य होते? तर हे सर्व प्रत्याभरण या घटकाने साध्य होते. ऑप्शन नंबर 3 प्रत्याभरण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रत्याभरणाद्वारे हे साध्य होते विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी प्रत्याभरण म्हणजेच काय, तर या ठिकाणी प्रत्याभरणाला आपण फीडबॅक असे म्हणतो. ओके, यालाच काय म्हणतो विद्यार्थी मित्र, तर फीडबॅक असे म्हणतात. बघा म्हणजे काय, विद्यार्थ्याला त्याच्या सद्य माहितीनुसार कामगिरीनुसार काय माहिती देणे, त्यामुळे त्याला आपली प्रगती आणि चुका समजतात आणि अपेक्षित ध्येय सद्यस्थितीतील अंतर जे आहे ते कमी करता येतं. यानंतर बघा, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मांडून प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? ओके, बघा कोणी केलं आहे? तर हे थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने केलं आहे. थर्स्टन ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांनी काय सांगितलंय? बुद्धिमत्ता काय, अनेक घटक उत्पत्ती. बुद्धिमत्तेची काय, अनेक घटक उत्पत्ती. ओके, स्पियरमन यांनी काय, 2 घटक असणारी बुद्धिमत्ता सांगितलेली आहे. ओके, ज्यामध्ये S1 आणि G. ओके, G म्हणजे काय, विशिष्ट घटक आणि S1 म्हणजे सामान्य घटक हा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. याला साधक अभिसंधान म्हणतात. आणि खाली दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधानाचे कोणते विधान या ठिकाणी असत्य आहे, म्हणजे काय चुकीचं आहे, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणत्या विधानाचे असत्य आहे? बघा, क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित असते, बरोबर आहे. एकाच वेळी एक पायरी पडताळा सक्रिय प्रतिसाद तत्वावर क्रमन्वित अध्यापन पद्धती असते, हे देखील बरोबर आहे. यात प्रबळ तत्व महत्वाचे आहे, हे देखील बरोबर आहे. साधक अभिसंधान उत्पत्ती हल, ओके, या मानसशास्त्रज्ञाने मांडली. ओके, साधक अभिसंधान हलनं मांडलेली आहे का? बघा, हलने मांडली म्हणजे या ठिकाणी, मग हे चुकीचं आहे. तर साधक अभिसंधान ही जी उत्पत्ती आहे ही कोणी मांडली आहे विद्यार्थी मित्र? तरी स्किनर या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. कोणी? स्किनर यांनी मांडलेली आहे. आणि कबुतरावरती हा प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी केला होता. ओके, कबुतरावरती हा प्रयोग जो स्किनरने केला होता. ऑप्शन नंबर 4. ओके, या ठिकाणी काय, साधक अभिसंधान उत्पत्ती या हल या मानसशास्त्रज्ञांनी मांडली, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी आणि मियर यांनी 5 सक्षमता मांडल्या आहेत. यापैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? ओके, बघा, आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणती येत नाही आत्मनियमनामध्ये विद्यार्थी मित्र? बघा, भावनांची जाणीव, आत्मनियंत्रण, नवोपक्रमशीलता आणि जबाबदारीची जाणीव. तर कोणती येणार नाही? तर यामध्ये न येणारी क्षमता आहे ती म्हणजे भावनांची जाणीव. ओके, आत्मनियमन म्हणजे काय, भावनांची जाणीव, हे येणार नाही. आणि भावनांची जाणीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी आत्मनियमन जे आहे विद्यार्थी मित्र, यामध्ये आत्मनियंत्रण आहे, नवोपक्रमशीलता आहे, जबाबदारीची जाणीव देखील आहे. ओके, बघा, याला सेल्फ अवेअरनेस, भावनांची जाणीव म्हणजे काय, याची स्वजाणीव असे आपण म्हणतो. हा भावनिक बुद्धिमत्तेचा स्वतंत्र पहिला टप्पा आहे. ओके, हा काय यांनी 5 मूलभूत सक्षमतामध्ये आहे का? आत्मनियमन का नाही, हा स्वतंत्र आहे. भावनिक बुद्धीमध्ये काय, हा स्वतंत्र असणारा टप्पा आहे. ओके, स्वतंत्र असा टप्पा हा आहे त्या ठिकाणी, हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. मग यामध्ये कोणकोणते आहेत? त्यामध्ये बघा, आत्मनियंत्रण आहे, त्यामध्ये नवोपक्रमशीलता आहे, जबाबदारीची जाणीव आहे, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ते म्हणजे अनुकूलता यामध्ये येतो. ओके, अनुकूलता देखील एक नवीन घटक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या परिणामक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील? ओके, कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर त्या ठिकाणी करतील विद्यार्थी मित्र? बघा, तर या ठिकाणी कोणतं अध्यापन प्रतिमान वापरले जाणार?
तर ते जाणार विद्यार्थी मित्र अग्रत संघटक प्रतिमान. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अग्रज संघटक प्रतिमानाचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. आता अग्रज संघटक प्रतिमान हे कोणाचं आहे, तर हे विद्यार्थी मित्र हे आहे डेव्हिड आसुबेल यांचं. ओके, कोणाचं आहे, डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचं हे आहे. ओके, अग्रज संघटक प्रतिमान. ओके, अग्रज संघटक प्रतिमान कोणाचं आहे, तर ते डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचं आहे. बघा, अध्यापनाची प्रतिमाने यावरती आपल्याला विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये जो आहे 100% प्रश्न हा विचारला जात असतो. ओके, परीक्षेमध्ये 100% आपल्याला अध्यापन प्रतिमाने या टॉपिक वरती प्रश्न जो आहे हा विचारला जात असतो. त्यामध्ये बघा, अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण. ओके, तर बघा या ठिकाणी ब्रूस जॉइस आणि मार्शा विल जे आहेत हे अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. ओके, कोण आहेत, ब्रूस जॉइस आणि मार्शा विल हे अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. हे आपण यापूर्वी खूप साऱ्या सेशन मध्ये समजलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा, अग्रज संघटक प्रतिमान हे डेव्हिड आसुबेल यांचं आहे. त्यानंतर इतर जे काही प्रतिमाने आहेत जे की महत्वपूर्ण आहेत. ओके, यामधील आपण समजून घेऊया. तर बघा, यामध्ये विद्यार्थी मित्र काही महत्वपूर्ण जी अध्यापन प्रतिमाने आहेत ती देखील तुम्हाला सांगतो. यामध्ये बघा, आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपल्याला कोण दिलेले आहेत. बघा, भूमिका पालन आहे. तर भूमिका पालन कोणाचं आहे, तर हे फॅनी शॅफेल आणि जॉर्ज शॅफेल यांचं आहे. ओके, भूमिका पालन कोणाचं आहे, फॅनी शॅफेल आणि जॉर्ज शॅफेल यांचं आहे. फॅनी शॅफेल आणि जॉर्ज शॅफेल यांचं आहे भूमिका पालन. त्यानंतर विद्यार्थी मित्र संबोध. ओके, संबोधासंबंधी आहे. तर बघा, संबोध साध्यता प्रतिमान. ओके, संबोध साध्यता प्रतिमान हे कोणाचं येणार विद्यार्थी मित्र, आणि यापैकी काही महत्वपूर्ण इतर देखील आहेत. बघा, या ठिकाणी डेव्हिड हंट यांचं येतं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र उद्गमन प्रतिमान जे आहे हिल्डा टाबा यांचं आहे. पृच्छा प्रशिक्षण जे आहे ते रिचर्ड सचमन यांचं आहे. स्मृती जे आहे जेरी लुकस. जीवशास्त्रीय पृच्छा जे आहे जोसेफ शॉप यांचं आहे. ओके, बघा, आणि विल्यम गार्डन जे संबोध साध्यतेमध्ये येतं. त्यानंतर बघा, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. ओके, बघा, जे अंध विद्यार्थी आहेत तर अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूंचा संदर्भात उदाहरणे देखील देतात. यातून कोणते तत्व साध्य होते, तर यामधून विद्यार्थी मित्र कोणते तत्व साध्य होते, बघा या ठिकाणी यातून सगळ्यात महत्वपूर्ण ते म्हणजे मूर्तता. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, अंध विद्यार्थी या ठिकाणी काय स्वतः त्या ठिकाणी शिकतात. ओके, म्हणजे काय या ठिकाणी मूर्त वस्तूंना ते हात लावायला लागतात. त्यामुळे मूर्तता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, दृष्टी दोष असलेल्या विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना समजत नाहीत. सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी कोणते आहे, हे आहेत अंध विद्यार्थी. ओके, कोणते आहेत, अंध विद्यार्थी. समजून घ्या. आता अंध विद्यार्थी आहेत म्हणजेच यांना कोणता दोष आहे, तर यांना दृष्टी दोष आहे. मग दृष्टी दोष असणारा जे विद्यार्थी आहे यांना अमूर्त संकल्पना कळणार का नाही, म्हणून यांना विद्यार्थी मित्र म्हणून त्यांना काय सगळ्यात महत्वपूर्ण आहे ते म्हणजे स्पर्श, त्यानंतर ध्वनी आणि प्रत्यक्ष वस्तूंच्या हाताळणीद्वारे त्यांना दिलेला अनुभव म्हणजे काय, तर मूर्तता होय, मूर्ततेचे तत्व होय. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मूर्तता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, प्रश्नपत्रिका कडक तपासली असे कारणे सांगतो. हे खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे. ओके, हे कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे, तर हा आहे विद्यार्थी मित्र बघा कृतक समर्थन. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा कुठला आहे, तर हे आहे कृतक समर्थन. बघा, कृतक समर्थन म्हणजे काय, तर स्वतःचे अपयश लपवण्यासाठी जेव्हा व्यक्ती बाह्य परिस्थितीवर किंवा इतरांच्या सबबीवरती काय या ठिकाणी कारणे लागतो त्याला कृतक समर्थन म्हणतात. ओके, बघा आता यामध्ये काय उदाहरण, द्राक्षे आंबट आहेत म्हणजे काय, जर स्वतःचा दोष सरळ दुसऱ्या व्यक्तीवर ढकलला जाते. ओके, बघा, आणि ज्यामध्ये काय स्वतःचा दोष सरळ दुसऱ्या व्यक्तीवर ढकलला जातो तर त्याला प्रक्षेपण म्हणतात. ओके, बघा स्वतःचा दोष दुसऱ्यावर, स्वतःचा दोष जो आहे हा दुसऱ्यावरती टाकला जातो.
याला प्रक्षेपण असे म्हणतात. ओके, बघा. आणि विद्यार्थी मित्र बघा, इथे कारण मानून काय, बघा इथे काय, परंतु इथे कारण दिलेली आहे, या ठिकाणी डायरेक्ट ढकलला, मात्र या ठिकाणी कारण दिलेली आहेत, स्वतःच्या दोषाची कारण दिली म्हणजे कृतक समर्थन म्हणतात. ओके, कृतक समर्थन. ओके, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय विद्यार्थी मित्र, तर एकाचा राग दुसऱ्यावर. ओके, विस्थापनामध्ये काय, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे याला विस्थापन असे म्हणतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्वपूर्ण आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ओके, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्र, आणि शेअर देखील करायचं आहे. ओके, लाईक अँड शेअर करायचं आहे. बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये समान एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते, हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलं, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, यामध्ये काही घटक आपण समजून घेऊया. बघा समान घटक यायचे, काय समान घटक सांगितलेले आहेत. मग पहा, ज्यावेळी घटक आपल्याला समान सांगायचे, ओके, समान घटक उत्पत्ती कोणाची आहे. बघा या ठिकाणी समान घटक उत्पत्ती कोणाची आहे, तर ती आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक यांची. ओके, थॉर्नडाईकची समान घटक उत्पत्ती, या ठिकाणी आपल्या इथून लक्षात येईल एकसारखे घटक, समान घटक, थॉर्नडाईकची समान घटक उत्पत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईकची समान घटक उत्पत्ती हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी समान घटक उत्पत्ती मांडली. त्यांच्या मते पहिल्या परिस्थितीतील घटकाचे साधर्म्य जे आहे, हे घटक दुसऱ्या परिस्थितीत जितके जास्त असतील तेवढे अध्ययन संक्रमण काय अधिक गतीने आणि प्रभावी होते. ओके, चला यानंतर शक्तिवादी उत्पत्ती विद्यार्थी मित्र, थर्स्टन यांची जडची सामान्यीकरण उत्पत्ती आहे आणि बँगले यांची संक्रमण उत्पत्ती आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, प्रश्न हा IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, पहा, अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उत्पत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर आढळून असते असे मत मांडले. प्रयोज्य म्हणजे कोण, अनुकरण करणारा. ओके, बघा प्रयोज्य म्हटलं या ठिकाणी कोण आहे, हा अनुकरण करणारा. बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर अनुकरण अवलंबून असते, आणि हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते. तर बघा या ठिकाणी हे कोणत्या बाबी अंतर्गत आढळणार, आदर्शाची चित्कीय गुणवत्ता. ओके, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता, आदर्श व्यक्तींचे व्यक्तवर्तन. ओके, यानंतर आदर्श व्यक्तींच्या वर्तनाचा परिणाम की आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी प्रेरणा. तर हे कशावर अवलंबून असते, तर हे सर्व असते विद्यार्थी मित्र आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आदर्शाची चेतकीय गुणवत्ता म्हणजे काय, मॉडेलचे वय, लिंग, सामाजिक प्रतिष्ठा, आकर्षण यावरती जर आदर्श समाजात प्रतिष्ठित असेल तर मुले त्यांचे अनुकरण जे आहे ते अधिक वेगाने करायला लागतात. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. 22 नंबरचा प्रश्न आहे बघा, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता आणि सहकार व तसेच परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती आहे. ओके, कोणत्या, यामध्ये बघा सामाजिक अध्यापन होत आहे, आणि जे आहे विद्यार्थी कसे करतायत, मग बघा या ठिकाणी कशा मार्फत होत आहे विद्यार्थी मित्र, तर चर्चा करून होत आहे, म्हणजेच या ठिकाणी चर्चा पद्धती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चर्चा पद्धती ही लोकशाही प्रधान पद्धती आहे. यामध्ये विद्यार्थी एकमेकांच्या विचाराचा आदर करायला शिकतात आणि त्यांच्यात सहकार्य, सहनशीलता आणि स्वतंत्र विचारशक्ती यासारख्या सामाजिक गुणांचा विकास हा होतो. यानंतर बघा पुढील प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ यांनी कोणत्या गोष्टींचे ज्ञान संपादित करणे, म्हणजे त्या गोष्टींविषयी काय अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण करणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होतो आणि परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. ओके, असे प्रतिपादन केले आहे. कोणी केले आहे, तर बघा असे प्रतिपादन विद्यार्थी मित्र हे मॉरिसन, ओके, HC मॉरिसन यांनी केले आहे. ओके, HC मॉरिसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा मॉरिसन यांची कोणती उपपत्ती आहे, तर ही आहे प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. कुठली आहे, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ओके, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आहे. आणि या संदर्भात काय, यामध्ये काय, या संदर्भात युनिट प्लॅन म्हणजे काय घटक नियोजन आणि आकलनावर भर दिला जातो. तर ज्ञान संपादनातून मर्मदृष्टी आणि दृष्टिकोन बदलणे हे मॉरिसन यांच्या विचारसरणीचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, जीन पियाजे यांनी मांडलेल्या मुलाच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये 4 टप्पे सांगितले आहेत. या टप्प्यातील मूर्त क्रियात्काळ अवस्था, मूर्तक अवस्था असेही म्हटले जाते,
आणि विकासावस्था ही साधारणपणे किती वर्षापर्यंत असते? ओके, विकासावस्था ही साधारणपणे किती वर्षापर्यंत असते? तर विकासावस्था विद्यार्थी मित्र साधारणपणे 7 ते 11 वर्षापर्यंत असते. ऑप्शन नंबर 3 7 ते 11 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार तिसरी अवस्था म्हणजे काय? मूर्त क्रियाकाळ. ओके, तिसरी अवस्था कोणती आहे? मूर्त क्रियाकाळ, ज्यालाच आपण काय म्हणतो, तर ही असते 7 ते 11 वर्षापर्यंत. आणि या काळात मुले समोर दिसणाऱ्या प्रत्यक्ष वस्तूंवर तार्किक विचार त्या ठिकाणी करायला लागतात. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणानुसार स्थल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी समायोजनक्षम व्यक्तींचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये होतो? तर अशा व्यक्तींचा समावेश विद्यार्थी मित्र कशामध्ये होतो? तर हा होतो एंडोमॉर्फिक मध्ये. ऑप्शन नंबर 1 एंडोमॉर्फिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, विल्यम शेल्डन यांनी शरीरकृतीवरून 3 प्रकार पाडले. एक म्हणजे एंडोमॉर्फिक म्हणजे जाड व्यक्ती, गोल गरगरीत स्थूल, आरामप्रिय खाण्याची आवड असणारी आणि आनंदी व सामाजिक दृष्ट्या मिळून मिसळून राहणाऱ्या समाजवक्ष पद्धती. ओके, बघा, मिळून मिसळून म्हणजे आनंदी आणि सामाजिक दृष्ट्या काय मिळून मिसळून राहणाऱ्या त्याला एंडोमॉर्फिक असे म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. 1957च्या मूलभूत मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता या निर्याकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? ओके, हे घटक कोणी मांडलेले आहेत? थर्मन, गोपाल एस के गुप्ता की गिलफोर्ड. ओके, तर हे कोणी मांडलेले आहे विद्यार्थी मित्र? तर हे सर्व गिलफोर्ड यांनी मांडलेले आहेत. ऑप्शन नंबर 4 गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, जेपी गिलफोर्ड कोणी मांडलेले आहे? जेपी गिलफोर्ड यांनी. ओके, बघा, जेपी गिलफोर्ड यांनी सृजनशीलतेचा म्हणजे निर्मायकतेचा नियम, ओके, निर्मायकतेचा नियम जो आहे हा यांनी अभ्यास केला. त्यांनी अपसारी विचारसरणी अंतर्गत ओघवतेपणा, लवचिकता, मूलगामित्व यांची सविस्तर मांडणी करून हे घटक काय ते स्पष्ट केले आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ही बाब खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीच्या तत्वांमध्ये येतात? ओके, कोणत्या अध्यापन पद्धतीच्या तत्वांमध्ये येतात ते बाबी? तर बघा, ही जी बाब आहे विद्यार्थी मित्र ही येते निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलंय आपल्याला? पहा, समस्याचा काय शोध घ्यायचा आहे, निदान करायचा आहे आणि त्यावरती उणावा शोधून काय अध्यापन करायचं आहे, म्हणजे निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीवरील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यापैकी आवड निर्माण होते. ओके, त्या संबंधी काय त्याला आवड निर्माण होते. मग हे कोणत्या घटकामध्ये येतं? तर बघा, हे सर्व येतं विद्यार्थी मित्र. बघा कशामध्ये येतं? तर हे येतं प्रतिचारामध्ये. ओके, ऑप्शन नंबर 4 प्रतिचार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी भावनात्मक क्षेत्रातील काय, तर ही दुसरी पायरी आहे. ओके, भावनात्मक क्षेत्रातील किती आहे? दुसरी पायरी आहे. पहिली पायरी कोणती आहे? तर पहिली पायरी आहे या ठिकाणी आकलन. ओके, पहिली कोणती आहे? आकलन. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. ओके, पूरक नसणारे विधान आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी पाठ नियोजनासंदर्भात. तर बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रवृत्ती, अभिवृत्ती, हेतू, प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची आखणी केली पाहिजे. बरोबर आहे. कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ नियोजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. अगदी योग्य. पाठ योजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी. अगदी बरोबर आहे. पुस्तक जे आहे या ठिकाणी बघा, पुस्तक कर्त्यांपेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठांशाच्या मांडणीप्रमाणे मांडणी करावी. हे चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, शिक्षकाने पाठ्यपुस्तकातील मांडणीला जसेच्या तसे न स्वीकारता आपल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कल्पकतेने बदल केले पाहिजे. केवळ पुस्तककर्त्यांच्या दृष्टिकोनाशी समर्थ राहणे, मर्यादित राहणे हे आदर्श पाठ नियोजनाला पूरक नाही. ओके, हे पूरक आहे का त्या ठिकाणी? नाही आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, अनुवंश हा बौद्धिक या बघा अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. ओके, अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तींचे वर्गीकरण गुणधर्म अनुवांशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात. हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनातून सिद्ध केले? ओके, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काय या ठिकाणी गुणधर्म जे आहेत ते संक्रमित होतात. हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सिद्ध केले? तर हे
विद्यार्थी मित्र फ्रान्सिस गाल्टन यांनी केली. ऑप्शन नंबर 3 फ्रान्सिस गाल्टन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, फ्रान्सिस गाल्टन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी सर फ्रान्सिस गाल्टन यांनी आपल्या हेरिडिटी जीनियस, ओके बघा 1800 या ठिकाणी 69 विद्यार्थी मित्र यांनी हेरिडिटी जीनियस हा आपला ग्रंथ मांडला आणि या ग्रंथात हे संशोधन काय स्पष्ट केले, यामध्ये उच्च बुद्धिमत्ता आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व गुणधर्म हे अनुवांशिकतेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होतात. त्यांनी अनुवांशिकतेचा प्रभाव जे आहे खंदे या ठिकाणी समर्थन केलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 फ्रान्सिस गाल्टन. ओके, सर फ्रान्सिस गाल्टन, सर फ्रान्सिस गाल्टन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण मानसशास्त्राचे एकूण 30 प्रश्न जे आहेत या व्हिडिओमध्ये अभ्यास केले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला या ठिकाणी पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी टाकून दिल्या जाईल. तर पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.